एकविसाव्या शतकातील जिवंत संत सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामी हे एक अद्वितीय अशा समर्पण ध्यान पद्धतीचे प्रणेते आहेत. नेपाळ सरकारने त्यांना 2020 ते 2021 साठी नेपाळ पर्यटन राजदूत म्हणून घोषित केले आहे. त्यांच्या माध्यमातून भारत, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, UK अशा एकूण 23 राष्ट्रांमध्ये विनामूल्य समर्पण ध्यान केंद्र आणि कार्यशाळा चालू आहेत. त्यांनी आतापर्यंत डॉक्टर, पोलीस, रक्षक, शेतकरी, पत्रकार, लोकसभेचे संसद सदस्य इत्यादी क्षेत्रातील जनसामान्यांसाठी विनामूल्य समर्पण ध्यान योग कार्यशाळा घेतल्या आहेत. समर्पण ध्यान योग हा जाती, धर्म, देश, भाषा आणि वर्ण या भेदांपलीकडे असलेला अनुभूतीप्रधान असा सोपा ध्यान संस्कार आहे. माणसातील सकारात्मक गुण प्रकट व्हावेत, साधना करून त्याने आध्यात्मिक प्रगती करावी व मोक्षाची स्थिती प्राप्त करावी, हे श्री सद्गुरू शिवकृपानंद स्वामीजींचे उद्दिष्ट आहे. मला वाटते मी एक सर्वसामान्य मनुष्य आहे आणि सर्वसामान्य मनुष्याने सर्वात पहिले विचार करायला पाहिजे आपल्या हातात काय आहे. जे आपल्या हातात आहे तेच आपण करू शकतो. आता जसं कोरोना व्हायरस किंवा आणखीन कोणताही व्हायरस, त्या व्हायरसच्याबद्दल सर्वसामान्य माणसाला काय कळतं? काहीच कळत नाही. तर सांगायचं तात्पर्य, हा जो विषय आहे ना, हा विषय डॉक्टरांचा आहे किंवा संशोधकांचा आहे की तो व्हायरस कोणता आहे, त्याच्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे, त्याचं काय वॅक्सिन शोधलं पाहिजे. हे आपल्या हातात काहीच नाही आहे आणि हे आपलं क्षेत्रही नाही मला वाटतं. म्हणून हे क्षेत्र आपण का नाही डॉक्टरांसाठी, सायंटिस्टसाठी, संशोधकांसाठी सोडून द्यावं. आता दुसरा विषय लॉकडाऊन. या लॉकडाऊनशी आपला काय संबंध आहे? लॉकडाऊनसाठी आपण काय करू शकतो? आपल्या हातात काय आहे? हे आपल्या काहीही हातात नाही. लॉकडाऊन सरकारने त्या कोरोना व्हायरसच्या परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी केलेला उपाय आहे. पहिले आपण समजलं पाहिजे, सरकार कोणी एक मनुष्य किंवा एक व्यक्ती नाही आहे. सरकार तो आमच्या देशाचा सामूहिक शक्तीचा समूह आहे, जो समूह राष्ट्राच्या हितासाठी आणि देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हितासाठी निर्णय घेतो. कारण पूर्ण राष्ट्राची आणि त्या राष्ट्रात राहणाऱ्या माणसांची सर्व जबाबदारी त्यांच्यावर असते. म्हणूनच आपले प्रधानमंत्री मोदीजी इतकी लोकांना विनंत्या करतात आहेत, इतक्या प्रार्थना करतात आहे, इतकं एकसारखं समजवतात आहे की आम्हाला तुमच्यापासून काही अपेक्षा नाही आहे. फक्त तुमच्यापासून एकच अपेक्षा आहे, तुम्ही तुमच्या घरात राहा, बस एवढंच. तर मला वाटतं त्यांचीही आपल्याकडनं अपेक्षा आहे, आपण तेवढीच अपेक्षा पूर्ण करावी ना. तर मला वाटतं की आपल्या हातात फक्त घरात राहणं आहे आणि लॉकडाऊन, कोरोना व्हायरस हे आपले विषय नाहीत. हे कोरोना व्हायरस याचा विषय आहे, त्याच्यावरती ते विचार करतील.
लॉकडाऊन ज्यांचा विषय त्याच्यावर ते विचार करतील. आपला विषय घरात राहणं. तर मला असं वाटतं प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात राहून त्याच्यावर पूर्णपणे कार्य करावं. तर आता प्रश्न आहे की आपण या स्थितीमध्ये सरकारला काय सहयोग करू शकतो. आपण ना तर त्या वॅक्सिनबद्दल काही करू शकतो, ना त्या व्हायरसबद्दल काही करू शकतो. आपण काहीच करू शकत नाही. आपण लॉकडाऊनबद्दलही काही करू शकत नाही. की नाही, आपण काहीच व्यवस्था करू शकत नाही. तर आपण फक्त करू शकतो स्वतःला घरात राहणं, घरात ठेवणं. बस तेवढंच करायला हवं. मला असं वाटतं की माणसाने जर संतुलित राहायचं असेल तर त्यांनी फक्त आपल्या क्षेत्रात काम करावं. दुसऱ्यांच्या क्षेत्रांचा विचारही करू नये. आपण दुसऱ्यांच्या क्षेत्रांचा विचार करायला जातो मग असंतुलन जातं. आपण कशाला विचार करायचा त्याच्याबद्दल. आपण कोणीच विचार करू नये. आपण आपल्याला संतुलित करण्यासाठी फक्त आपल्यापुरतं राहावं. आणि दुसरं, नेहमी सकारात्मक विचार करावे की देवाने आपल्याला जर ही संधी दिली आहे तर त्याचा आपण काय उपयोग करावा. आपण आपल्या बायका मुलांना एवढा वेळ देऊ शकलो नाही. आज चांगलं आहे ना की आज याच्यामुळे आज आपण आपल्या बायका मुलांना, परिवाराला एवढा वेळ देऊ शकलो. तर सांगायचं तर ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीतनं सकारात्मकता व्हावी, चांगलं पाहावं असं मला वाटतं. आणि दुसरं, जर घराला आग लागलेली आहे तर ती आग विझवायला आपल्याला घराच्या बाहेर निघायला हवं ना. घरात राहून तर ती आग नाही विझवली जाऊ शकत. तसंच आहे आता ही जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे, या परिस्थितीतून निर्माण व्हायला आम्हाला या परिस्थितीतून बाहेर पडायची आवश्यकता आहे. जर आपण या परिस्थितीत जर राहिलो तर आपण बाहेर नाही पडू शकत ना. तर बाहेर पडण्यात होतं काय, दिवसभर त्यात बातम्या त्याच्यात पाहता आपण ती स्वतःच परिस्थिती बनवून गेलो आहे. तर परिस्थिती वेगळी आणि आपण वेगळे. तर आपण वेगळं जर अस्तित्व केलं तरच या परिस्थितीतून बाहेर येऊ शकतो. आता जसं घराला आग लागली तर काय घरात बसून घराची आग विझवू शकतो का. नाही, आपल्याला घराच्या बाहेर पडावं लागेल. आणि बाहेर पडल्यानंतर घर वेगळं आहे आणि आपण वेगळं आहे असं विचार करून जेव्हा आपण घराची आग विझवू तर तेव्हाच विझवू शकतो. तसंच जेव्हा कारण परिस्थिती आपण नाही आहे, परिस्थिती वेगळी आणि आपण वेगळे. आम्हाला आमच्या परिस्थितीतनं बाहेर निघून आपल्या परिस्थितीवर मात करावी लागेल. एकदा झालं होतं ना, मला मलेशियाला एक्झिक्युटिव्ह लोकांना तणाव आला होता, टेन्शन आला होता म्हणून त्या कंपनीने बोलवलं. ती पाम ऑइलची फॅक्टरी होती आणि त्या फॅक्टरीमध्ये सगळ्या एक्झिक्युटिव्हना काही टार्गेट दिलं होतं, काही लक्ष दिलं होतं. आणि ते लक्ष इतकं मोठं होतं की ते सगळे त्याच्या तणावात आले होते, सगळे त्याच्या टेन्शनमध्ये आले होते. जेव्हा माझं प्रवचन झालं तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्हीच तर टार्गेट झालात, तर टार्गेट कोण पूर्ण करेल. जर तुम्हाला टार्गेट पूर्ण करायचं आहे तर तुम्ही पहिले त्या टार्गेटहून बाहेर निघा. टार्गेट वेगळं आहे आणि तुम्ही वेगळं आहे असं जेव्हा तुम्ही व्हाल ना तेव्हाच तुम्ही टार्गेट पूर्ण करू शकता. आत्ता तर तुम्हीच टार्गेट झाला आहे. तर टार्गेट तुम्ही स्वतः असताना टार्गेट कसं पूर्ण करू शकता. अगदी तसंच आत्ता जी स्थिती आहे, परिस्थिती वेगळी आहे आणि आपण वेगळं आहे. आपण परिस्थिती नाही तर आपण नुसतं त्या परिस्थितीतनं वेगळं व्हायची गरज आहे आणि नंतर वेगळं होऊन मग संतुलित आपोआप होऊनच जातं. मला असं वाटतं आपण परिस्थिती होऊ नये बाकी नाही. मी प्रश्न केला आहे, दिवसभर करोनाबद्दल बातम्या ऐकून एक भीती निर्माण झाली आहे, मानसिक दडपण येतं आहे. तेव्हा काय करावं, मार्गदर्शन करावे. खरं म्हणजे ना, मला वाटतं बातम्या एकसारख्या ऐकू नये. एकदा ऐका ना, मी ना रात्री पूर्वी माझ्या लहानपणी अशा दिवसभर बातम्या नसायच्या. एकदा सकाळी काहीतरी 8 वाजता बातम्या यायच्या आणि एक रात्री 8:30 वाजता अशा काहीतरी यायच्या. बस तेवढीच बातम्या आणि ती रेडिओवर. टी व्ही वगैरे त्यावेळेला नव्हते. तर मला असं वाटलं पहिले या टी व्हीवर बातम्या पाहण्यापेक्षा रेडिओवर बातम्या पहा. आता या दोघांमध्ये काय अंतर आहे. अंतर आहे टी व्हीवरनं दृश्य दिसतं. लोक बाहेर निघतात आहे, पोलीस दंडुकल्याने त्यांना मारतात आहे किंवा रोगी दाखवतात आहे, दवाखाना दाखवतात आहे, किती लोक मरतात आहे ते आकडे दाखवतात आहे.
तर कोणतंही दृश्य आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्या दृश्याचा परिणाम खूप खोलपर्यंत आपल्या चित्तावर होतं आणि आपलं चित्त दूषित होतं. तर त्याच्यात बेस्ट वे काय? आता पहा ना, काही लोक घरात नुसत्या रेडिओवर बातम्या ऐकतात, टी व्हीवर पाहतच नाहीत. टी व्ही पाहत नाही, ते म्हणतात टी व्हीमध्ये ना वेळ जातो, त्याला एकसारखं पाहत बसावं लागतं. तर मला असं वाटतं तसंच करावं. एक तर टी व्ही पाहणं बंद करावं, आणि टी व्ही पाहायचा आहे तर तुम्ही तुमच्या फक्त मनोरंजनासाठी पहा. बातम्यांसाठी रेडिओ पहा. त्याने एक फायदा होईल की तुमचं चित्त ना तुमच्या चित्तात दृश्य येणार नाहीत. हे बघा, दृश्याचा ना खूप वाईट परिणाम आपल्या चित्तावर होतो. कारण आपण एक क्षणाला जरी एखादं वाईट चित्र पाहिलं तर त्या वाईट चित्राचा परिणाम आपल्या चित्तावर लगेच होतो आणि खूप खोलवर होतो, तो आपल्याला कळत नाही. म्हणून माझी सगळ्या आपल्या वाचकांना एक प्रार्थना आहे की आजपासून टी व्ही पाहणं बंद करून टाका, बातम्यांसाठी स्पेशली. बाकी तुम्ही तुमच्या मनोरंजनासाठी पहा, सिनेमे पहा, नाटकं पहा, सिरियल पहा, चालेल. बातम्या पाहू नका. तुम्ही फक्त बातम्या ऐका, आणि ते दिवसभर ऐकायची गरज नाही. खूप जास्त तुम्हाला जिज्ञासा असेल तर 2 वेळा वाचा. एकदा सकाळी ऐका, एकदा रात्री ऐका. तर त्यामुळे काय होईल की तुमचं चित्त दूषित होणार नाही. कारण काय होतं माहिती आहे का, हे चित्त दूषित झाल्यानंतर हळूहळू त्याच्या आपल्या मनावर परिणाम व्हायला लागतो आणि मानसिक तणाव निर्माण व्हायला लागतो. आणि तो मानसिक तणाव, हे बघा, हा व्हायरस एक ना एक दिवस याचं वॅक्सिन काढलं होईल. काही 15 दिवसात होईल, महिन्याभरात होईल, लवकरच होईल. आणि ते झाल्यानंतर हे वॅक्सिनचं प्रकरण, हे व्हायरसचं प्रकरण संपेल. पण जे परिणाम या 21 दिवसात मनावर होतील ते परिणाम निघायला जन्मभर सुद्धा कमी पडेल. खूप वाईट परिणाम होतील बरं या डिप्रेशनचे. काय, माणसाला सवय नाही ना असं एकट्यात राहायची. आणि माझं काही नाही, मी तर 45 दिवसाची 14 अनुसरणं केली आहेत. म्हणजे 14 वेळा अनुभव आहे एकट्यात 45 दिवस राहायचा. पण असा अनुभव सर्वसामान्य माणसाला नाही आहे ना. तुम्ही पहा, हळूहळू डिप्रेशन निर्माण व्हायला लागेल. हळूहळू होईल ते. जसं 8-15 दिवस जातील, नंतर बायको नवऱ्याचा चेहरा पाहते, नवरा बायकोचा चेहरा पाहते, हे दोघंच जण आहेत आणि चेहरा एक दुसऱ्यांचे पाहता कंटाळा येईल त्यांना. आणि त्याच्यानंतर ते आपसात चिडचिड करायला लागतील, भांड्या करायला लागतील, कटकटी करायला लागतील, खूप निर्माण होतील, खूप डिप्रेशनचे प्रश्न निर्माण होतील. का? सगळ्यांनाच डिप्रेशन झालं आहे. आणि दुसरं, जर घरातल्या सगळ्यांना झालं तर सांभाळेल कोण? कोणीच सांभाळणार नाही. तर हे खूप वाईट परिणाम या 21 दिवसानंतर होणार आहेत. आणि दुसरं, मग मानसिक रोगी निर्माण होते. आणि नंतर भूतकाळ काढणं खूप कठीण आहे. भूतकाळ कोणीही विसरू शकत नाही. आणि त्या भूतकाळाचे परिणाम जन्मभर आपल्यावर असतात. आणि त्या वाईट आठवणी माणसाच्या जीवनात खूप चित्ताला दूषित करतात. त्याच्यापेक्षा चांगलं आहे की तुम्ही टी व्हीच पाहू नका. तुम्ही फक्त रेडिओच्या बातम्या ऐका आणि टी व्ही मनोरंजनासाठी पहा, तर ते जास्त चांगलं राहील असं मला वाटतं. आणि दुसरं, लहान मुलांना तरी असल्या बातम्यांपासून दूर ठेवा. लहान मुलांचं मन खूप कोवळं असतं. नुसतं त्यांच्यावर काही गोष्टी ऐकल्या तरी त्याचे परिणाम जन्मभर असतात. आता मीच सांगतो, मी अगदी लहान होतो तेव्हा तर रेडिओही नव्हता, टी व्ही नव्हता, काहीच नव्हतं. पण तरी जे आपसात आमचे टीचर लोक, मास्तर लोक ज्या गोष्टी करायचे, त्या गोष्टी ऐकूनसुद्धा माझ्यावर परिणाम झाला होता. तेव्हा पानशेत धरण फुटलं होतं
आणि फुटलं होतं त्याच्या गोष्टी करायचे. पुण्याला खूप पूर आला होता, खूप लोक मेले होते. तेव्हा नवग्रहीचे यज्ञ करायचे लोक, ते जागोजागी पाहिले. चौकाचौकांमध्ये नवग्रही शांत करण्यासाठी यज्ञ चालले असायचे. तर त्याचे परिणाम आजपर्यंत 60 वर्ष झाली तरी माझ्या जीवनावर झालेले आहेत. आजपर्यंत मला ती गोष्टी आठवतात. सांगायचं तर तुम्हाला काय वाटतं, लहान मुलं या गोष्टी आठवणार नाही? आठवतील ना. तर म्हणून अशा कोणत्याच बातम्या, अशा कोणत्याच गोष्टी त्यांच्यासमोर करू नका, त्यांना त्याच्यात इन्व्हॉल्व करू नका. कारण नाहीतर आपण पुढची पिढी मानसिक रोगांची निर्माण करतो. म्हणून आवश्यक आहे याच्यापासून वाचा. आणि जे काही दिवस मिळाले आहेत ते दिवस, हे बघा, वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खातो, तसं प्रकार आहे ना. तर तसं तुम्ही चांगलं असलं ठेवा. हे दिवस तर काढायचेच आहेत. तुम्ही रडून काढा, हसून काढा, काढायचे शेवटी तुम्हाला आहेतच. त्याच्यापेक्षा चांगलं आहे तुम्ही ते हसून काढा, आनंदात काढा, ते जास्त चांगलं राहील ना. तर मला असं वाटतं की मुलांना तरी या वातावरणातून दूर ठेवा, या बातम्यांमधून दूर ठेवा. नाही, कारण हे जे एकसारखं टी व्हीवर दाखवलं जातं ना, याचं खूप खोल परिणाम त्या लहान मुलांच्या चित्तावर होतो आणि तो त्यांच्या आयुष्यभर राहील. तर असं काही परिणाम होऊ देऊ नका, हीच माझी विनंती. तुम्ही प्रश्न विचारला आहे, प्रार्थना आणि सामूहिक शक्तीने आम्ही परिस्थितीवर मात करू शकू का? हे बघा, आता सामूहिक शक्ती आणि सामूहिकतेत जाणं हे शब्द मला वाटतं आत्ता तरी प्रासंगिक नाही आहेत. आपल्यावर बंदी लागलेली आहे की 4 जणं किंवा 5 जणं जमा होऊन येऊ नका, झाले तर पोलीस दंडुकल्या मारतील. तर अशा स्थितीमध्ये एकच आहे, तुम्ही चित्ताने ध्यानात जा आणि ध्यानामध्ये गुरुशी जुळा. गुरु एक व्यक्ती नाही आहे, गुरु एक माध्यम आहे. असं माध्यम आहे ज्या माध्यमाशी लाखो लोक जोडलेले आहेत. एकदा इंग्लंडच्या जागी वेल्स म्हणून एक जागा आहे, तिथे ना पेनरू म्हणून एक जागा आहे. त्या जागी मी पत्रकारांचं शिबिर घेत होतो. त्या पत्रकारांच्या शिबिरमध्ये एक डेली मेलची पत्रकार होती. शिबिर संपल्यानंतर ती मला भेटायला आली. आम्ही बगीच्यात बसलो होतो. ती म्हणे, स्वामीजी, तुमचेही 2 हात आहे, माझेही 2 हात आहे. तुमचेही 2 पाय आहेत, माझेही 2 पाय आहेत. तुमच्यातही रक्त वाहतं, माझ्यातही रक्त वाहतं. आपण दोघं तर सारखेच आहोत, दिसायला सारखे आहोत, आमचे अवयव सारखे आहेत. तर तुम्ही काही विशेष व्यक्ती आहात, तुम्ही आमच्यापेक्षा काही निराळे आहात, हे तर मी जाणवलं. हे मला अनुभव आला, मला अनुभूती आली. पण माझ्यासमोर आज मोठा प्रश्न आहे. माझी खूप इच्छा आहे की माझ्या सगळ्या पत्रकार बंधूंना मी समजवू की तुमच्यात काहीतरी वेगळं आहे, तुमच्यात काहीतरी अलग आहे. पण ते समजवू कसं, हाच प्रश्न आहे. आणि दुसरं ना, आमच्या पत्रकार बंधूंना एक नेहमी हे प्रशिक्षण दिलं जातं की एकदम कोणावर विश्वास ठेवू नका, नीट चौकशी करा, नीट जाणा. तर ते माझ्याशी चौकशी करतील, ते एकदम विश्वास ठेवणार नाहीत. तर मी खूप विचार करते, माझी खूप इच्छा आहे की समर्पण ध्यान संस्कारबद्दल मी त्यांना समजवू. म्हणून मी समजवू शकत नाही, तर काय करावं. त्यावेळेला मागे वेल्समधलाच एक खूप उंच पहाड होता आणि त्या उंच पहाडाच्या शिखरावर मी बोट दाखवून म्हटलं, इथे ना प्रत्येक माणसाची चढायची इच्छा आहे. प्रत्येक माणसाला वाटतं त्या उंच शिखरावर जाऊन पोचा.
पण एक मनुष्य आपल्या 60 वर्षाच्या आयुष्यात हळूहळू 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 त्या उंच शिखरावर पोचला आणि त्या शिखरावर तो राहिला नाही. त्याने विचार केला, माझ्याचसारखं ज्या लोकांना या उंच शिखरावर पोचायचं आहे त्यांना मी रस्ता दाखवीन, त्यांना मी मार्ग दाखवीन. या इच्छेने तो परत हळूहळू खाली आला आणि येताना एक पाऊल वाट बनवत आला. रस्त्यातले काटे सरकवत आला, रस्त्यातले दगड सरकवत आला आणि हळूहळू खाली येऊन त्यांनी एक गेट बनवलं बांबूचं आणि तिथे बसला. आणि जे येणारे जाणारे लोक होते ना त्यांना सांगायचा, अरे बाबांनो, त्या उंच शिखरावर तुम्हाला जायची इच्छा आहे ना, तुम्ही रस्ता शोधताय ना, मार्ग शोधताय ना, हे बघा या पाऊलवाटेने जा. या पाऊलवाटेने मी त्या उंच शिखरावर जाऊन परत आलेलो आहे. आणि दुसरं, या रस्त्यातले सर्व काटे मी हटवले आहेत, या रस्त्यातले सर्व दगड मी हटवले आहेत. आणि या रस्त्याने जर तुम्ही गेला तर तुम्ही त्या उंच शिखरावर पोचाल. आणि दुसरं, मी जाऊन आलेलो आहे. आणि त्याच्या गोष्टीवर लाखो लोकांनी विश्वास ठेवला आणि लाखो लोक त्याच्या त्या पाऊलवाटेने उंच शिखरापर्यंत पोचले. तर पहाडाच्या कोणत्याही जागेवरनं, कोणत्याही मातीतनं, कोणत्याही दगडातनं पाऊलवाट बनवून त्या उंच शिखरावर जाऊ शकता. सगळी माती, या पाऊलवाटेची माती आणि पहाडाची माती सारखी आहे, एकसारखी आहे. पण ही पाऊलवाट ती पाऊलवाट आहे ज्याच्यावरनं लाखो लोक गेले. ती माती आहे ज्या मातीवर लाखो लोकांचे पाय पडले, तिला अपनावली दिली, बाकी ठिकाणला नाही. तर तुझं माझं शरीर एकसारखं आहे, आपण दोघं एकसारखे आहोत. पण माझ्यामध्ये आतमध्ये जी आत्मा आहे त्या आत्म्याबरोबर लाखो लोकांची सामूहिकता, लाखो लोकांची कलेक्टिव्हिटी जुळलेली आहे. आणि दुसरं, ही ती आत्मा आहे ज्या आत्म्याबरोबर लाखो लोक आहेत आणि ही लाखो लोकांच्या बरोबर जुळलेली आत्मा आहे. ती आत्मा विशेष आहे, शरीर सारखं आहे. तो गुरु काही 4 हात 4 पायाचा नसतो. गुरु तुमच्यासारखा असतो, सामान्य असतो. पण त्याच्यामध्ये असामान्य सामूहिकता लपलेली असते. तर आज जर तुम्हाला सामूहिक शक्तीत जायचं असेल, सामूहिक कलेक्टिव्हिटीत जायचं असेल, तर एकच मार्ग आहे की तुम्ही जिवंत गुरुचं स्मरण करा, ध्यान करा, योग करा. आणि त्या योगच्या माध्यमातून तुम्ही त्या सामूहिक शक्तीशी जुळा. आणि भलेही तुम्ही एकटे बसलेले आहे, पण जर तुम्ही अशा माध्यमाशी जुळला जे माध्यम लाखो लोकांशी जुळलेलं आहे, तर तुम्ही एकटे असूनही सामूहिक शक्तीबरोबर राहाल. आणि सामूहिक शक्ती तुमच्या जीवनातली समस्या, तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम्स कमी करण्यात तुम्हाला निश्चित मदत करेल. आणि तुमची मानसिक स्थिती शांत राहू शकते, चांगली राहू शकते. आणि तुम्ही आजच्या या परिस्थितीवर निश्चित मात करू शकता. ॲक्च्युली काय होतं माहिती आहे, आपण परिस्थितीत नसलो पाहिजे, परिस्थितीच्या बाहेर असलं पाहिजे. हे बघा, सामूहिकतेत गेल्याने काय होतं, गुरूंशी जोडल्याने काय होतं, वास्तवामध्ये त्याच्याजवळ आत्म्यांची सामूहिकता असते. आणि त्या सामूहिकता जोडल्यानंतर आपल्यामध्येही आत्मभाव वृद्धिगत होतो. आणि हाच तर योगाचा मुख्य उद्देश आहे. आज ना योगाला खूप विचित्र रूपाने पाहिलं जातं आहे. तुम्ही पहा ना, 21 जून आला ना की सगळ्यांना ऊत येतो. अगदी ते
पेपरवाले असो, टी व्हीवाले असो, न्यूज चॅनलवाले असो, सगळेजणं योगासन म्हणजे योगा, योगासन म्हणजे योगा, बस एवढंच करत असतात. 5 वर्षापासून तेवढंच करतात ते पुढेच वाढले नाहीत. आणि मी जगभर फिरून एवढ्या म्हातारपणी पण लोकांमध्ये जागृती आणतो आहे. योगासन म्हणजे योग नाही आहे. योगासन योगचं एक अंग आहे. योगासन योगचा एक भाग आहे. योगासन योग नाही आहे हे जगाला सांगतो आहे. योगासन योगमध्ये सहाय्यक आहे, पण योगासन योग नाही आहे. झालं ना. मी एकदा ऑस्ट्रेलिया गेलो होतो. तर ऑस्ट्रेलियामध्ये 5 योगा टीचर मला भेटायला आले आणि त्यांनी आपला परिचय दिला. स्वामीजी, आम्ही ऑस्ट्रेलियाच्या 5 प्रसिद्ध योगा टीचर आहोत. 5ही योगा टीचर खूप सुंदर सुडोल शरीराच्या होत्या. अगदी जसं एखाद्या फॅक्टरीमधनं एकाच साईजच्या भावल्या काढतात ना, अगदी तसंच. पण तेवढंच वीक, तेवढंच कमजोर, तेवढंच अशक्त त्यांचं चित्त होतं. तर मला ही गोष्ट थोडी विचित्र वाटली. घरी गेलो. रात्री अचानक मला माझ्या आजीची गोष्ट आठवली. माझ्या आजीच्या समोर जर एखादी तरुण मुलगी खूप वेळ आरसा पाहत बसली तर आजी खूप जोरात रागवायची, आरसा नको बघू, आरसा नको बघू. तर मला वाटायचं ती मुलगी आरसा पाहते, आजीचं काय जातं आहे, उगीचच ओरडाआरडी करते फालतू. पण त्या दिवशी मला ऑस्ट्रेलियामध्ये आजीचा रागवण्याचा अर्थ कळला. ती मुलगी आरशात काय पाहिल? आपले अंग आणि प्रत्यंग पाहिल. आणि सगळे अंग प्रत्यंग नाशवान आहेत. आणि जर नाशवान वस्तूवर जास्त चित्त झाले तर चित्ताचा नाश होईल. दुसऱ्या दिवशी परत त्या योगा टीचर शिबिरात आल्या. त्यांना मी म्हटलं, तुम्ही अत्याधिक चित्त आपल्या शरीरावर टाकलं ना, म्हणून चित्त वीक झालं आहे, चित्त कमजोर झालं आहे. त्यांनी कबूल केलं, स्वामीजी अध्यात्माशी आमचं काही घेणं देणं नाही, आम्ही तर फक्त फिगर बनवायला याच्यात आलो होतो. म्हटलं ठीक आहे ना, फिगर पण नाही तुमची, पण आता चित्ताचा नाश झाला त्याचं काय? त्यामुळे हां स्वामी झालं तर आता काय करावं. म्हटलं एक काम करा, आता रोज ना लोकांनी वेडं म्हटलं तरी चालेल, 1 तास तुम्ही आकाशाकडे पहा. जर आकाशाकडे पाहिलं तर हळूहळू तुमचं चित्त स्ट्रॉंग होईल, कारण आकाश नाशवान नाही आहे ना. सांगायचं तात्पर्य, योगासनाने चित्त शरीरावर जात आहे आणि योगचा उद्देश आहे आपलं चित्त शरीरावरनं दूर करून आत्म्यावर नेणं. तर योग, संपूर्ण योगासन नाही आहे. अष्टांग योगचा केवळ एक भाग, अष्टांग योगचा केवळ एक अंग योगासन आहे, पण सर्वस्व योगासन नाही आहे. तर आज कमीत कमी ज्यांना हे कळलं आहे त्यांनी तरी योगासनच्या योग डेला योगासन करू नये. संपूर्ण योगाची जानकारी जगाला द्यावी. कारण मला भीती काय माहिती, आत्ताची नाही आहे, 25 वर्षांनी 50 वर्षांनी ही पिढी येईल, ती पिढी बिचारी आहे समजेल योगासन म्हणजे योग. कारण तुम्हीच ते खोटं जगाला सांगताय आणि योगचा दुष्प्रचार करताय. खरं म्हणजे योगासन म्हणजे योग नाही, योगासन योगचं नुसतं एक अंग, एक भाग आहे. तर सांगायचं तात्पर्य, ध्यान योगाच्या माध्यमातून तुम्ही परिस्थितीवर मात करू शकता. आणि आज जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत राहूनसुद्धा परिस्थितीत नाही राहू शकता. म्हणजे तुम्ही शरीराने त्या परिस्थितीत आहे पण चित्ताने त्या परिस्थितीत नाही, असं म्हणून तुम्ही या परिस्थितीवर अगदी सहजरित्या मात करू शकता. तुम्ही प्रश्न विचारला आहे, या महामारीच्या माध्यमातून प्रकृती मनुष्य जातीला काही संकेत देत आहे का? हो, खरं आहे. हे बघा, याला
जगामध्ये वेगळी प्रदूषणं असतात. फॅक्टरीचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, वायूचं प्रदूषण, आणि लोक अशा विभिन्न प्रदूषणांवर मीटिंग्स घेतात, सेमिनार घेतात, परिषदा घेतात. पण कधी वैचारिक प्रदूषणांवर मीटिंग घेतलेली ऐकली? मला वाटतं हा शब्दसुद्धा तुमच्या वाचकांसाठी नवीन असेल. पण एक याही प्रदूषणांच्या व्यतिरिक्त एक अतिभयंकर प्रदूषण आहे, ते वैचारिक प्रदूषण. वैचारिक प्रदूषणाचा अर्थ मनुष्य जे विचार करतो सतत, त्यांनी निर्माण झालेलं प्रदूषण. आणि दुसरं, त्या प्रदूषणाबद्दल चर्चा का नाही होत? त्याच्यासाठी चर्चा यासाठी नाही होत की त्याची एवढी संवेदनशीलता नाही आहे माणसाला की ते प्रदूषण समजलं जावं, म्हणून त्याविषयी चर्चा होत नाही. पण याचा अर्थ हे नाही आहे की ते प्रदूषण होतच नाही. होतं ना. आता पहा, आपण जसं सिनेमा पाहायला गेलो, सिनेमा पाहिल्यानंतर जसं सिनेमा सुटतो, सिनेमा सुटल्यानंतर लोक 1 मिनटंही तिथे थांबत नाही, एकदम पळतात, बाहेर पळायला लागतात, एकदम बाहेर पटकन, जसं काही वाघ आला असं. काय कारण आहे? कारण आहे तिथेच एका हॉलमध्ये वैचारिक प्रदूषण निर्माण झालेलं असतं. त्याच्यामुळे जसं सिनेमा संपला की कोणीच तिथे थांबायची इच्छा करत नाही, सगळे बाहेर पडतात. तसंच तुम्ही पहा ना, मुंबईला, पुण्याला, मोठमोठ्या शहरांमध्ये लोक शनिवार रविवारी बाहेर जातात. कुठेही जातील, महाबळेश्वर जातील, लोणावळा जातील, पाचगणी जातील. पण का? घर खायला का धावतं? घर नाही खायला धावत, आसपासचं वैचारिक प्रदूषण खायला धावतं. कारण मुंबईला इतकं प्रदूषण झालं आहे, आता पुणेही त्याच्याच पाठोपाठ आहे. इतकं वैचारिक प्रदूषण झालं आहे, इतकं वैचारिक प्रदूषण झालं आहे की जीव घाबरायला लागतो. आणि त्याच्यातनं ना थोडं बाहेर निघालं, एखाद्या खेड्यात गेलं, एखाद्या हिल स्टेशनवर गेलं, तर तेवढीच भीड कमी होते आणि आपण प्रकृतीच्या सानिध्यात जातो. आणि प्रकृतीच्या सानिध्यात गेल्यानंतर रिलॅक्सेशन वाटतं. ते माणसाला कळत नाही, पण जातो. आणि गेल्यानंतर त्याला बरं वाटतं. का? पहिली गोष्ट, प्रकृतीमध्ये विचारच नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्ही पहा, कधी तुम्ही एखाद्या नदीकाठी जा, शांत पाण्याला पहा, हजारो पाण्याचे कण हजारो वर्षांपासून सतत एकसारखे वाहतात आहेत. आणि नुसतं त्याच्याकडे पाहिलं तरी तुम्ही निर्विचार होऊन जाता. का? कारण त्याच्यामध्ये विचार नाही आहेत. तसंच तुम्ही एखाद्या समुद्रकाठी जा, समुद्राच्या लाटा पहा, लाटांवर जसंही चित्त जाईल ना, तुम्हाला काही वेळानंतर तुम्हालाही निर्विचार स्थिती होऊन जाईल. का? समुद्रांच्या लाटांना विचार नाही आहेत. तसंच तुम्ही एखाद्या उंच पहाडावर जा, महाबळेश्वरला किंवा कुठे, आणि जसं त्या पहाडावर जाल ना, पहाडावर गेल्यानंतर तुम्हाला एक निर्विचारिताची स्थिती प्राप्त होऊन जाईल. का? त्या पहाडावर हजारो दगड पडलेले आहेत, लाखो दगड पडलेले आहेत, जे हजारो वर्षांपासून तिथे स्थित आहे. पण स्थित राहूनही विचार करत नाही आहे. तर नदीकाठी नदीची सामूहिकता आहे, समुद्राकाठी समुद्राच्या लहरींची सामूहिकता आहे, पहाडावर पहाडांच्या दगडांची सामूहिकता आहे. अशा सामूहिकतेमध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुमचं अस्तित्व नगण्य होऊन जातं. आणि नगण्य झाल्यानंतर
तुमचे विचार संपून जातात. एक निर्विचार स्थिती तुम्हाला प्राप्त होते आणि प्रकृतीच्या सानिध्यामध्ये तुम्हाला चांगलं वाटलं. का? कारण प्रकृतीमध्ये विचार नाही आहेत. विचार माणसांनी निर्मित केलेले आहेत. जसं म्हणतात ना, जिथे गाव असतं तिथे कचरा घर असतं, अगदी तसंच जिथे मनुष्य आहे तिथे विचार आहेतच. म्हणजे विचाररूपी घाण मनुष्य सतत काढत असतो आणि नंतर त्याच घाणीतनं दूर घाणीचा वास येतो खरंच दूर पळतो. अगदी तसंच विचार सतत निर्माण करतो आणि इतके निर्माण करतो आणि नंतर त्याच्यातूनच पळायला प्रकृतीच्या सानिध्यात जातो. आणि दुसरं, हेच अतिविचारांनी एक असंतुलन प्रकृतीमध्ये निर्माण होतं आणि नंतर प्रकृती पण त्याचे दुष्परिणाम दाखवते आणि ती पण माणसाला काही समजवायचा प्रयत्न करत असते, समाजाचा प्रयत्न करत असते. आता तसं हीच महामारी आली आहे. त्या महामारीच्या माध्यमातून प्रकृती काय मेसेज देते होऊन राहिले ना. जागोजागी महाराष्ट्रात जातीची आंदोलनं चालली आहेत. वेगवेगळ्या जातीचे लोक आरक्षणासाठी आंदोलनं करतात आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी धर्मांची आंदोलनं चालली आहेत. धर्मांच्या आंदोलनातून लोक मांडतात आहेत. तुम्ही पहा, मी एक लहानपणी पुस्तक वाचलं होतं, त्यात लिहिलं होतं, आचार्य चतुर्सेंचं होतं, की जगात धर्माच्या नावावर जितकी हत्याकांड झाली किंवा जितकी माणसं मारली गेली, जितकी युद्ध झाली ना, इतकी युद्ध आजपर्यंत कधीही कुठेही झालेली नाही, कोणत्याच कारणाने झाली नाही. तर आता पहा, हीच गोष्ट जेव्हा खूप अतिमध्ये होते चालली आहे ना. पहा, हे जितकी युद्ध चालली आहेत ना, या युद्धांचे सुद्धा कारण म्हणाल तर नुसत्या उपासना पद्धती आहेत, धर्म म्हणून मांडतात. आणि खरं म्हणजे धर्म ज्याला समजतात आहे तो धर्मच नाही आहे, त्या उपासना पद्धती आहेत. तर होऊ शकतं तुमची उपासना पद्धती वेगळी आहे, माझी उपासना पद्धती वेगळी, पण आपल्या दोघांचा धर्म एकच आहे ना. आपला धर्म आहे, आपण मनुष्य आहोत. आणि जितक्या उपासना पद्धत्या होत्या ना, त्यांचे जे संस्थापक होते, प्रत्येक संस्थापकांनी त्यांच्या उपासना पद्धती बनवल्या नाही आहेत, त्या आपोआप नंतर बनल्या आहेत. त्यांनी तर त्यांनाच आलेले उपदेश, त्यांनी तर त्यांनाच आलेल्या गोष्टी, आपले अनुभव सांगितले आणि ते गेल्यानंतर त्याला एक उपासना पद्धतीचं रूप दिलं गेलं. पण सगळ्या उपासना पद्धतींच्या मागचा फक्त एक आणि एकच उद्देश आहे. तो उद्देश आहे माणसातली मनुष्यता जागं करणं, माणसाला मनुष्य करणं. जसं असतात ना, एखाद्या गावात सगळेच अडाणी लोक आहेत तर त्या लोकांना शिक्षित करणं, सगळ्या अशिक्षितांना शिक्षित करणं एका मास्तरला वाटतं आणि तो तिथे शिक्षणाचा प्रसार करतो. अगदी तसंच सगळे आपण जंगली लोक होतं, जंगलात इकडून तिकडे फिरायचं. ही आपली माणसाची उन्नतीचा प्रकार आहे की त्यांनी येऊन आपल्याला मनुष्य बनवायचा प्रयत्न केला आणि मानव धर्म स्थापित करण्याच्या उद्देशाने प्रत्येकाने आपले उपदेश दिलेले आहेत. म्हणून मी सुद्धा खूप उपासना पद्धतीचं अध्ययन केलं, पण ते अध्ययन केल्यानंतर पाहिलं सगळ्या उपासना पद्धतीमध्ये एकच गोष्ट आहे, चांगल्या गोष्टी करा आणि वाईट गोष्टी सोडा. चांगल्या गोष्टी करा आणि वाईट गोष्टी सोडा. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे की सगळ्यांचा उद्देश एकच आहे, हे असं करता 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 तुमच्यातला मनुष्य जागा झाला पाहिजे आणि हाच करण्याचा सगळ्यांचा उद्देश आहे. पण जेव्हा तो उद्देश बाजूला राहून जातो आणि सगळेजण तुझी उपासना पद्धती चांगली का माझी उपासना पद्धती चांगली म्हणून भांडतात, तर म्हणजे ज्या उपासना पद्धती मनुष्यत्व निर्माण करण्यासाठी
निर्माण झाल्या होत्या त्या आज मनुष्यत्वाच्या दुश्मन झालेत. तेच मनुष्यता संपत आहेत. हे सगळं पाहून प्रकृतीलाही वाटतं, अरे ज्याच्यासाठी हे उपासना पद्धती निर्माण झाल्या होत्या त्याच पद्धती आता लोकांना कळत नाही. तर या महामारीच्या माध्यमातून प्रकृती संकेत देते, तुमच्या जातीचे मतभेद विसरा, तुमच्या उपासना पद्धतीचे मतभेद विसरा. खरं म्हणजे सांगू का, ज्याला तुम्ही उपासना पद्धती धर्म म्हणता तो धर्म नाहीच आहे, ही नुसती उपासना पद्धती आहे. धर्म तर एकच आहे, मनुष्य धर्म. तर हीच गोष्ट आपल्याला प्रकृती सांगते, अरे बाबांनो जातीचे मतभेद विसरा, अरे बाबांनो धर्माचे मतभेद विसरा, अरे बाबांनो भाषेचे मतभेद विसरा, अरे बाबांनो देशाचे मतभेद विसरा. तुम्ही सगळी माणसं आहात. तर म्हणून तुमच्यातला मनुष्य धर्म जागृत होऊ द्या. म्हणून प्रकृतीने या महामारीच्या माध्यमातून माणसाला संदेश दिला आहे की सगळी माणसं सारखी आहेत. सगळे माणसांनी आपले सगळे मतभेद सोडून स्वतःला मनुष्य समजावं. आणि दुसरं तुम्ही पहा ना, जेव्हा कधी भूकंप येतो, तो भूकंप कोणत्या जातीच्या, कोणत्या धर्माच्या, कोणत्या देशाच्या, कोणत्या रंगाच्या असे काही मतभेद करतो का? सगळ्यांना झोडपतं एकसाथ. केव्हाही प्रकृतीची विपदा येते, ती विपदा पण एकसाथ सगळ्यांना झोडपते. सगळ्यांना त्याचा त्रास होतो, सगळ्यांना त्याचे कष्ट होतात. तिने पाहत हा कोणत्या जातीचा ना कोणत्या धर्माचा आहे. अगदी तसंच ही महामारी पण काही पाहत नाही. ना जाती पाहते, ना धर्म पाहते, ना देश पाहते, ना रंग पाहते, ना शहरी पाहते, ना गावातला पाहते, ना श्रीमंत पाहते, ना गरीब पाहते. सगळ्यांना एकसारखे होणार आहेत. तर ती समजवते हे सगळे मतभेद, या सगळ्या सीमा मनुष्या तू निर्माण केले आहेस रे. हे सगळ्या मतभेद विसर आणि तू मनुष्य आहे आणि मनुष्य धर्मच तुझा धर्म आहे हे आठवण कर. आणि माणसासारखा वाघ. तू हिंदू बनून राहिला आहे, तू मुसलमान बनून राहिला आहे, तू ख्रिश्चन बनून राहिला आहे, तू शीख बनून राहिला आहे, तू अमेरिकन बनून राहिला आहे, तू रशियन बनून राहिला आहे, तू जापानी बनून राहिला आहे, तू पाकिस्तानी बनून राहिला आहे, तू अफगाणिस्तानी बनून राहिला आहे. हे सगळे मतभेद विसर आणि एकच गोष्ट लक्षात ठेव, तू केवळ मनुष्य आहेस. बस एवढंच. प्रकृती आपल्याला हाच संकेत देते. तुमचा पुढचा प्रश्न आहे की डॉक्टर, स्वास्थ्य कर्मचारी, पोलीस, सुरक्षाकर्मी आपला जीव धोक्यात टाकून कार्य करत आहेत. त्यांनी सुरक्षा कशी घ्यावी आणि त्यांनी स्वतःला कसं सुरक्षित ठेवावं, संतुलित ठेवावं. खरं म्हणजे ना, माझ्या जीवनात या दोघांच्याबद्दल, डॉक्टर्स असो, स्वास्थ्य कर्मचारी असो, पोलीस असो, सुरक्षाकर्मी असो, यांच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर आहे. का? जसं मी डॉक्टरकडे खूप वेगळ्या दृष्टीने पाहतो. डॉक्टर समाजाचा एक प्रमुख घटक आहे आणि डॉक्टरच्या स्वास्थ्यावरच समाजाचं स्वास्थ्य निर्भर आहे. आता मला आठवतं आहे, एकदा मी पेपरमध्ये वाचलं होतं, 7 डॉक्टर एका गावाचे कुठेतरी गेले होते आणि येताना ॲक्सिडेंट झाला आणि 7ही डॉक्टर मेले आणि नंतर त्या गावात कोणी डॉक्टरच नाही. तर पूर्ण
त्या गावाची स्थितीच खराब झाली. याचा अर्थ काय? डॉक्टर त्या गावाचा, त्या शहराचा, त्या मनुष्य समाजाचा एक प्रमुख घटक आहे आणि त्याच्यावर सर्व समाजाचं स्वास्थ्य निर्भर आहे. आणि आज त्या डॉक्टरचंच अस्तित्व धोक्यात आहे. का? दिवसभर त्याच्या आसपास पेशंटचा गराडा असतो. पेशंट 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 पेशंट. तर तो काही मशीन थोडी आहे, तो काही रोबोट थोडी आहे. जे पेशंट आसपास राहतात ना, दिवसभर असतात, त्यांचा परिणाम त्याच्यावरती हळूहळू हळूहळू होतोच ना. म्हणून मी 20 वर्षापासून सांगतो आहे की जे हार्ट स्पेशलिस्ट आहेत शेवटी त्यांना हृदयरोगच होईल. जे कॅन्सर स्पेशलिस्ट आहेत त्यांना शेवटी कॅन्सरच होईल. कोणत्या अनुभवानं सांगतो आहे? काय होतं माहिती? सतत एकच प्रकारच्या लोकांमध्ये जर तुम्ही राहत राहिला तर त्याचे परिणाम तुमच्या शरीरावर होताच. तुम्ही काही मशीन थोडी आहात. तसंच एक दिवसभर हृदयरोग्यांच्या बरोबर राहिला तर त्या माणसाच्या हृदयावरही परिणाम वाईट होतीलच. तर आता प्रश्न आहे, काय डॉक्टरांनी आपली ड्युटी सोडून द्यावी? नाही, मी कोणालाच आपल्या मैदानातनं पळायला सांगत नाही. फक्त मी म्हणतो, तुम्ही काहीतरी असं करा जे तुमच्या पेशाच्या विरुद्ध आहे. काय झालं माहिती आहे? डॉक्टरनं सतत लोकांची शरीरं पाहून त्यांच्यातला ओलावा संपला आहे. डॉक्टर ड्राय झालेत, सुखे. आणि त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे? त्यांच्यामध्ये एक प्रकारचं एक इनबॅलेन्सिंग निर्माण झालं आहे. आणि इनबॅलेन्सिंग निर्माण झाल्यानंतर डॉक्टरांचेच लवकर मृत्यू होऊन राहिले. हे मी कोणत्या आधारावर बोलतो आहे? अहमदाबादमध्ये त्यांच्याच रशियननी एक रिसर्च केली होती की आजकाल डॉक्टर सिनियर सिटीजन होतच नाहीत. 60 वर्षाच्या आधीच त्यांचा मृत्यू होतो आहे. आणि पेशंट 80 वर्ष जिवंत राहतात आहे, 90 वर्ष जिवंत राहतात आहे. आणि पेशंट दुसऱ्या पेशंटशी इशारेसं करतात हाताने. 2 बोटं दाखवून सांगतात, मी 2 डॉक्टर पोचवले. 3 बोटं धरून दाखवतात, मी 3 डॉक्टर पोचवले. म्हणजे डॉक्टर मरतात आहे, पेशंट तेच. का? पण दिवसभर त्या डॉक्टरांच्या आसपास त्या पेशंटचा गराडा असतो. होतं ना. त्याच्यासाठी मी अहमदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये 1200 डॉक्टरांचं एक शिबिर घेतलं होतं. आणि त्या शिबिरामध्ये आधी झालं होतं ना, आधी 20 वर्षाआधी एकदा जेव्हा शिबिर घेतलं ना, तेव्हा डॉक्टरांनी मला मजाक उडवला होता, स्वामीजी ओराविरा काही नसतं, तुमची कल्पना नसते, ओरा काही नसतं. पण आत्ता जेव्हा घेतलं ना 2 वर्ष आधी, बाहेर मशीन स्थापित केलेली होती. तिथे प्रत्येक डॉक्टर आपला ओरा तपासत होता. आणि त्याच्यानंतर शिबिर झाल्यानंतर परत 3 दिवसांनी तपासला. तर त्याच्यात काय सकारात्मक बदलाव आला तो त्याला कळला. तर सांगायचं तात्पर्य, ध्याननी, मेडिटेशन्सनी त्यांनी त्यांच्या आसपास एक हवामंडल तयार करावं, आसपास एक ओरा निर्माण करावा, जो ओरा त्यांना बाहेरच्या वातावरणापासून सुरक्षित ठेवेल आणि बाहेरच्या वाईट पेशंटचा, त्यांच्या रोगांचा त्या डॉक्टरांवर काहीही परिणाम होणार नाही. म्हणून समर्पण ध्यान संस्कारच्या माध्यमातून आज हजारो डॉक्टर जोडले आहेत आणि ध्यान करत आहेत. आणि ध्यान करून
स्वतःला आपल्या आसपास एक आभामंडल बनवतात आहे आणि आपली सुरक्षा प्राप्त करतात आहे. ते फक्त त्या पेशंटसाठी पेशंट डॉक्टर म्हणून कार्य करतात. त्याच्यात चित्त घालत नाही, त्यांचे कॅचेस घेत नाही, त्यांचा वाईट परिणाम घेत नाही आणि स्वतःला सुरक्षित ठेवतात. जसं डॉक्टरांचं आहे ना, तसंच सुरक्षाकर्मींचं आहे. मागच्या वर्षी मी सुरक्षाकर्मींची शिबिरं घेतली. पूर्ण वर्ष 2 वर्ष तेच चालले होते. पोलीस, मिलिटरी, नेव्ही, CF, BSF, CRPF सगळे प्रकारचे सगळ्यांचे शिबिरं घेतली. पण सगळ्यांचे शिबिरं घेतल्यानंतर हे जाणवलं, सगळ्यात खराब, सगळ्यात वाईट जर कोणाची स्थिती असेल ती पोलिसांची आहे. आपल्या त्या पोलिसांची स्थिती खूप दयनीय आहे. आणि दुसरं, ते खूप विचित्र प्रश्न विचारतात. आत्ता बडोद्याला शिबिर घेतलं तर कमिशनरही बसले होते आणि सामान्य शिपाई बसले होते. एका शिपायाने प्रश्न केला, स्वामीजी, जर या कमिशनर साहेबांनी मला अर्धा तासाची सुट्टी दिली रोज, तर रोज मी अर्धा तास ध्यान करेन. मी त्याला म्हटलं, बाबा रे, तू रोज ड्युटीवर आंघोळ करून येतोस का? तो म्हणे, हो येतो. मी म्हटलं, आंघोळ करायला हे कमिशनर साहेब तुला वेगळे अर्धा तास सुट्टी देतात का? तो म्हणाला, नाही. म्हटलं, मग आंघोळ का करतो? त्याने उत्तर दिलं, मी आंघोळ माझ्या शरीराच्या स्वच्छतेसाठी करतो. मी त्याला सांगितलं, तू ध्यानही आपल्या चित्ताच्या स्वच्छतेसाठी कर. ध्यान करणं म्हणजे चित्ताची शुद्धता करणं आहे. चित्ताचं स्नान आहे ते. हे दिवसभर अपराध्यांच्या आसपास राहतो ना, अपराध्यांच्या आसपास नाही, चित्त नाही, अपराध्यांना चित्तामध्ये अपराध्यांना ठेवतात ते लोक. तर त्या अपराधांचा परिणाम तुमच्या शरीरावर नाही होणार. एका पोलिसांच्या शिबिरामध्ये मी त्यांना सांगितलं, कचरा उचलणारे जे मजूर आहेत ना, त्यांच्याहीपेक्षा तुमची स्थिती खूप खराब आहे. अरे बाबांनो, कचरा उचलणारे मजूर आहेत ते तोंडाला पट्टा बांधतात. त्यांना माहिती आहे आमची ड्युटी आहे कचरा उचलणं, म्हणून उचलतं आहे. पण समोरचा कचरा आहे, त्याच्यातनं दुर्गंध येते, त्याच्यातनं घाण येते, त्याच्यातनं बदबू येते, ते आम्हाला घ्यायची नाही आहे. म्हणून आपलं सुरक्षा म्हणून तोंडाला पट्टा बांधतात. पण तुम्ही पोलीस तेही करत नाही. मस्त चक्क त्या अपराधांमध्ये चित्त घालता, इतकं घालता की रात्री तुम्हाला स्वप्नासह अपराध्यांच्या मागे धावतात ते, अपराध्यांना पकडतात ते आणि अपराधीच तुमच्या चित्तात देवासारखे प्रगट होत असतात. इतकं तुमचं चित्त दूषित झालेलं आहे. म्हणून पोलिसांची स्थिती खूप दयनीय आहे. दिवसभर त्या अपराध्यांमध्ये चित्त घालून त्यांनी आपली स्थिती निर्माण केली आहे, खूप खराब स्थिती निर्माण केली आहे. म्हणून तुम्ही पहा, त्यांना शारीरिक खूप व्याधी असतात. पोटाचे रोग अगदी हमखास, लिव्हरचे रोग अगदी हमखास, हृदयाचे रोग हमखास, BP हमखास. आज पोलिसांचं स्वास्थ्य परीक्षण करण्याची आवश्यकता आहे. का? नियमित व्यवस्थित जेवण नाही, नियमित व्यवस्थित झोप नाही, दुसरं कामाचा अत्याधिक दबाव, पुढचं राजनैतिक लोकांचं खूप जास्त प्रेशर आणि पोलिसांची कमी संख्या. या सगळ्या गोष्टींच्या दबावाखाली पोलीस जिवंत राहतात. तुम्ही पहा ना, मला ना एक पोलिसांचाच एक हवालदार भेटला. तो स्वामीजी, मी खूप त्रस्त झालो आहे ड्युटीने, आता पटकन काहीतरी छोटा मोठा धंदा टाकतो, एखादी लॉरी टाकतो, पण पोलिसांना इस्तिफा देतो. म्हणजे त्यालाही कळलं आहे खूप त्रास होतो आहे. पण मी पोलिसांना नाही, नोकऱ्या सोडायला सांगणार नाही. मी सांगेन की तुम्ही ध्यान करा, मेडिटेशन्स करा,
रेग्युलर ध्यान केल्याशिवाय घराच्या बाहेरच पडायचं नाही, हा नियम बनवा. करा ना, आपला वेळ काढा. आणि दुसरं, जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा जमिनीवर बसा. मी आणखीन एक शोधलं आहे, हे दिवसभर जे जोडे घालून फिरतात ना, सकाळपासून रात्रीपर्यंत जोडे घालून, त्याच्यामुळे त्यांच्यातलं टेन्शन, त्यांच्यातलं प्रेशर जमिनीत रिकामं होतच नाही. जमिनीमध्ये ना गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. ती गुरुत्वाकर्षण शक्ती माणसातला तणाव, माणसातलं टेन्शन ओढून त्याला बॅलन्स आणि संतुलित करते. पण पोलिसांचं बिचाऱ्यांचं दिवसभर जोडे घालून असतात, म्हणून त्यांना म्हटलं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तुमचं बूट टेकवा. तसं बूट टेकवाल ना, तुमचं मूलाधार चक्र जमिनीला स्पर्श होईल. थोडं प्रार्थना करा भूमीमातेला, हे भूमीमाता, आज ड्युटीमुळे मला जोडे घालावे लागतात आहे, पण तरी मला शुद्ध कर, पवित्र कर. हिमालयामध्ये काही आदिवासी जाती आहेत ज्या नुसतं पृथ्वीला प्रार्थना करूनच आपले रोग ठीक करतात. आणि ते कसे करतात याचं प्रात्यक्षिकसुद्धा मी कराड मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांना एकदा शिबिरात दाखवलं होतं. एकदम रिलॅक्स वाटतं, एकदम छान वाटतं. तसं पोलिसांनी जेव्हा वेळ मिळेल पृथ्वीला प्रार्थना करा. पण पृथ्वीवर तर असतातच ना, ते काही आकाशात थोडे उडतात. तर सुरक्षाकर्मींनी पण आपलं प्रोटेक्शन केलं पाहिजे, डॉक्टरांनी पण आपलं प्रोटेक्शन केलं पाहिजे. आणि दुसरं, एकदम तुमच्या आसपास आभामंडल बनेल, एकदम तुमच्या आसपास ओरा बनेल, हे शक्य नाही आहे. त्याच्यासाठी महिनो साधनेची आवश्यकता आहे. फक्त आत्ता तर हेच करू शकता की तुम्ही कोणामध्ये चित्त घालू नका. तुम्ही ड्युटी करताय ती ड्युटी करा. फक्त कोणाकडे खूप विशेष लक्ष घालायची, खूप खूप चित्त घालायची गरज नाही आहे. हे बघा, म्हणजे तेवढंच चित्त घाला की घरी गेल्यानंतर तुम्हाला ते लोक आठवले नाही पाहिजे. आणि दुसरं ना, कोणचे किस्से उगाळू नका. अरे मी एका अशा माणसाला पकडलं, मग असं झालं, खूप लंब तुम्ही 4 ठिकाणी सांगता. ते 4 ठिकाणी सांगून तुम्ही आणखी चित्तावर त्याचा परिणाम विसरून जा ना. पकडलं, तुमची ड्युटी होती म्हणून. त्याच्यानंतर सोडून द्या, तिथेच त्या अपराध्याला सोडा, त्या अपराध्यावर उगाळू नका. त्या 4 ठिकाणी बोलू नका, 4 ठिकाणी सांगू नका की मी यूँ केलं, मी त्यों केलं, मी असं केलं. नका सांगू. तुम्हाला कळत नाही त्याचा तुमच्या चित्तावर परिणाम होऊन राहिला आहे. ती गोष्ट आणखीन गहरी होऊन राहिली आहे. आणि अपराधी काही देव नाही रे बाबा, की मी एका देवाला पाहिलं आणि तुम्ही ही चांगली घटना नाही आहे. तो अपराधी आहे, तो समाजाचा कचरा आहे. आणि तो कचरा तुम्ही उचलताय. तोंडाला फडकं बांधा आणि लक्षात ठेवा, कधीही त्या अपराध्याला पकडलं त्या गोष्टी विसरून जा. तिथे घरी गेल्यानंतर या गोष्टी कोणत्याही आठवायला नकोत. बस एवढंच माझी आपल्याला विनंती आहे. डॉक्टर असो, डॉक्टरांनी पण कोणची रोगी पाहिले, काही पाहिलं ते तिथेच विसरा ना, वर्तमानात राहा. कारण तेच सगळं तुम्ही जर चित्तात घेऊन घरी गेला तर त्याचा वाईट परिणाम तुमच्या शरीरावर होईल. आणि दुसरं, तुम्ही आज सर्वसामान्य माणसांसाठी एवढं करता, म्हणून रोज सकाळी मी तुमच्यासाठी प्रार्थना करत असतो, तुम्हाला प्रेयर करत असतो की कोणीही सुरक्षाकर्मी या महामारीने पीडित होऊ नये. कोणीही डॉक्टर, कोणीही स्वास्थ्यकर्मी या महामारीने पीडित होऊ नये. कारण ते समाजासाठी करतात आहेत. ते समाजाचे मेन पिलर आहेत. त्यांच्यावर आज समाज उभा आहे. 21 दिवसांनी ते लॉकडाऊन संपल्यानंतर जी सफलता मिळेल त्या सफलतामध्ये या लोकांचा महत्त्वपूर्ण हात आहे. ही जी सफलता पाहायला सुरक्षित राहो, हीच प्रभूला प्रार्थना आहे. नमस्कार.
यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.